हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आपण जसं म्हणल्याप्रमाणे की आपले जी काही महा TET एक्झाम आहे त्याचं टेट एक्झाम जी आहे त्याचं पवित्र पोर्टल जे आहे ते आलेलं आहे. म्हणजे काय की टेट एक्झाम जी आहे ती तुमची मे ते एप्रिल एंडपर्यंत तुमची टेट एक्झाम होणार आहे. म्हणजे त्या आत तुमची TET एक्झाम जी आहे ती नक्कीच होणार आहे. म्हणजे TETचं जे काही अपडेट आहे किंवा मग परीक्षा फॉर्म फिलिंग असेल, कोणतीही ज्या काही अपडेट्स असतील त्या फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकपर्यंत जे आहे ते येऊन जाणार आहे. आणि फेबच्या लास्टपर्यंत किंवा मार्चच्या लास्टपर्यंत तुमची एक्झाम जी आहे TETची महा TETची एक्झाम जी आहे ती होणं पॉसिबल आहे किंवा मग जास्तीत जास्त चान्सेस जे आहे ते इथे तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे, तर त्या दृष्टिकोनानं आपण जे काय आहे युनिट आपला फर्स्ट युनिट सुरू करणार आहोत आजपासनं CDPचा. उद्या सेकंड युनिट, थर्ड युनिट, अशा प्रकारे जवळपास 20 ते 25 युनिट आहे. इन डिटेल्स जे आहे ते आपण यामध्ये बघणार आहोत. आणि एक शेवट काय करणार आहोत, पेपरच्या आधी CDPची जी आहे एक मॅरेथॉन घेणार आहोत, ज्यामध्ये सगळ्या कन्सेप्ट ज्या आहे शॉर्टकट वेने तुम्हाला इथे समजून सांगितल्या जातील. ठीक आहे, तर तुम्ही जर व्यवस्थितपणे अभ्यास केलेला असेल, युनिट फर्स्टमध्ये आपण काय बघणार आहोत की विकासाची संकल्पना व अध्ययन शिकण्याचा जो काही संबंध आहे, अध्ययनाचा किंवा मग शिकण्याचा संबंध कसा आहे विकासासोबत, ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास केलेला असेल कुठे जर तुमचं DED किंवा BEd जे आहे DEDच्या फर्स्ट इयरमध्ये फर्स्ट चॅप्टरचा तुम्ही जर व्यवस्थितपणे अभ्यास केला असेल, फर्स्ट सब्जेक्टचा बालकांचा विकास आणि स्वची जाणीव जो काय फर्स्ट सब्जेक्ट होता त्याचा व्यवस्थितपणे जर अभ्यास केलेला असेल तर तुमच्या सगळ्या कन्सेप्ट त्या पुस्तकातून इथे क्लिअर होणार आहेत. ज्यांनी कोणी अजून अभ्यास नसेल केला त्यांनी DEDचं जे काय फर्स्ट आपलं F1चं बुक आहे बालकांचा विकास आणि स्वची जाणीव F1चं बुक, त्याचा जर स्टडी केला तर तुमचं जी काय आहे TET एक्झामची CDP जी आहे ती व्यवस्थितपणे पास होण्याची शक्यता इथे जवळपास 90% आहे. ठीक आहे, बाकीचं तुमच्या हातात आहे. तर सुरुवात करूया की विकास म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. मग विकास ही काय आहे, एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये काय असतं, परिपक्वता म्हणजे काय की मॅच्युरिटी आणि शिकणं जे आहे ते समाविष्ट असतं. ठीक आहे, लर्निंग आणि जे काय मॅच्युरिटी आहे ज्याच्यामध्ये वाढ येते, मॅच्युरिटी येते, किंवा मग ज्याला आपण ग्रोथ म्हणतो किंवा मॅच्युरेशन म्हणतो, किंवा मग ज्याला लर्निंग जे आहे त्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या विकासामध्ये समाविष्ट असतात. त्याचा जो काही सामान्य मानसशास्त्रीय अर्थ जो आहे त्याला आपण काय म्हणतो, गर्भधारणेपासून ते मृत्यू दरम्यानचा जो काही कालावधी आहे त्यांना आपण काय म्हणतो, विकास म्हणतो. म्हणजे काय की हे जे काही कालावधी आहे त्यामध्ये प्राण्यांमध्ये किंवा माणसांमध्ये ज्या काही बदल घडतात त्यांना काय म्हणणार आहोत, आपण विकास म्हणणार आहोत. म्हणजे काय की एक बदल इथे असा घडून येतो की व्यक्ती जेव्हा विकसित होत असते तेव्हा ती काय करत असते, इतरांवर अवलंबून असते. परंतु जेव्हा ती स्वतःवर अवलंबून येते, म्हणजे काय की जेव्हा कोणताही व्यक्ती असो ज्याचं काय एज जे आहे किंवा मग जेव्हा त्याचं बालपण असतं ते काय करतं, दुसऱ्यांवर डिपेंडन्स असतं, बरोबर. मग त्याच्या खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या कोण करतं, बाकीचे व्यक्ती जे आहे आई वडील असतील, बाबा असतील, कोणीही कंप्लीट करत असतं. परंतु नंतर व्यक्ती काय करतं, जेव्हा त्याला तशा गोष्टी समजायला लागतात तसं ते काय करतं, त्याचं अवलंबतेकडून किंवा मग अवलंबित्वाकडून काय होतं, त्याचं स्वायत्ततेकडं किंवा मग स्वायत्तेमध्ये काय होत असतं, त्याचा बदल जो आहे तो होत असतो, बरोबर. मग हे जे काही बदल असतात ते कायमस्वरूपी असतात, बरोबर. हे जे बदल असणार आहे ते कायमस्वरूपी असणार आहे. म्हणजेच काय की हे जे बदल आहे ते कसे असणार आहे, परिणामवाचक किंवा मग गुणात्मक. म्हणजे काय की संख्यावाचक किंवा गुणात्मक, है ना, गुणात्मक किंवा संख्यात्मक बदल आपण त्यांना म्हणतो. जे आपण मोजू शकतो, काउंट करू शकतो, आणि जे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत ते काय असतात, ते गुणात्मक असतात. फॉर एक्झाम्पल तुमच्या मेंदूचा विकास होतोय, तो किती विकास होतोय, किती वाढ होती ते आपल्या डोळ्यांना दिसतंय का, नाही दिसत. म्हणजे ते कोणते गुण असणार आहे, ते कोणतं असणार आहे, तो गुणात्मक बदल असणार आहे. आणि जे आपल्याला दिसते, है ना, म्हणजे तुमची हाईट वाढते, तुमच्या हातापायांचा आकार वाढतोय, त्या गोष्टी काय असणार आहे, संख्यात्मक असणार आहे, ज्या आपण काय करू शकतो, काउंट करू शकतो. ठीक आहे, म्हणजे हे जे काही गुण बदल असतात, विकास जो आहे तो कसा असणार आहे, गुणात्मक आणि संख्यात्मक असणार आहे. याच्याच वर्सेस तुमची ग्रोथ जी आहे ती कशी असणार आहे, फक्त आणि फक्त संख्यात्मक असणार आहे, की जिच्यामध्ये आपण काय करू शकतो, काहीही प्रकारचे जे काही गुण जे आहे ते आपल्याला दिसू शकत नाही, फक्त संख्यात्मक बदल दिसतात. ठीक आहे, मग याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की हॅरलॉक जे आहे त्यांच्या म्हणण्यानुसार विकास काय आहे, की विकास हा वाढत्या थरापुरता मर्यादित नाही आहे. म्हणजे काय की विकास काय आहे, एक फक्त वाढता थर जो आहे म्हणजे इन्क्रीज जे होतं त्याच्याच पुरता मर्यादित नाही, तर तो काय आहे की त्यात परिपक्वता असते, बरोबर. उद्दिष्टांच्या दिशेने प्रगतिशील बदलांना
जी काय बदलांची मालिका असते त्याला काय म्हणणार आहोत आपण, विकास म्हणणार आहोत, बरोबर. असं कोणी म्हटलेलं आहे, ई हेरलॉक यांनी म्हटलेलं आहे. मग विकासामुळे माणसांमध्ये नवीन नवीन ज्या काही क्षमता असतात त्या वाढत असतात. म्हणजे काय की जसा जसा माणसाचा विकास होतोय तसं तसं त्याच्यातल्या क्षमता ज्या आहेत त्या वाढत असतात. म्हणजे काय की कोणतीही क्षमता असेल, विचार करण्याची क्षमता असेल किंवा कोणत्या आधी शिकण्याची, नवीन नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता असेल, नवीन नवीन गोष्टी आत्मसात करण्याच्या ज्या काही क्षमता आहेत त्या वाढत जात्या. कशानुसार, विकास जसा जसा वाढत जातो माणसांमध्ये तशा त्याच्या क्षमता वाढत जातात. याच्याच वर्सेस हेन्स वर्नर जे आहे त्यांच्या म्हणण्यानुसार काय आहे, विकासामध्ये एकात्मता आहे आणि भिन्नता या दोन प्रक्रिया असतात. म्हणजे काय की ज्याच्यामध्ये एकात्मता आहे आणि भिन्नता म्हणजे काय की एक जी गोष्ट आहे ती एक असणार आहे. म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे आपला इंडिया जो आहे त्यामध्ये भरपूर साऱ्या स्टेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जेवण आढळतं, वेगवेगळ्या धर्म, जात, वंशाचे लोक आढळतात, परंतु त्या सगळ्यांमध्ये काय आहे, एकात्मता आहे. म्हणजे आपण काय करतो, एकजूट बनून राहतो. आणि भिन्नता काय आहे की ती प्रत्येकाचं जेवण वेगळं आहे, प्रत्येकाची भाषा वेगळी आहे, प्रत्येकाचं राहणीमान वेगळं आहे. म्हणजे काय की त्याला विकास असं त्यांनी म्हटलेलं आहे. कोणी म्हटलं आहे, हेन्स वर्नर यांच्या म्हणण्यानुसार आहे. नेक्स्ट आहे जेई ॲडरसन जे आहे त्यांच्या म्हणण्यानुसार विकास काय असणार आहे की विकासाचा संबंध वाढीशी तसेच वर्तनातील बदलांशी संबंध असतो जोपर्यंत तो पर्यावरणीय परिस्थितींमुळे होत असतो. म्हणजे काय की विकासाचा जो काही संबंध आहे तो तुमची ग्रोथ जी आहे त्यासोबत तुमच्या जे काही वर्तनातील बदल आहेत, चेंजेस जे तुमच्यामध्ये होणार आहे त्यासोबत पर्यावरणाबद्दल जी काही परिस्थिती असते त्यामुळे होत असते. म्हणजे तुमच्या पर्यावरणातील जी काही परिस्थिती तुमच्या आजूबाजूला असते तशा प्रकारची वाढ, तशा प्रकारचं वर्तन तुमच्या आजूबाजूला जसं असेल तसं तुमच्यामध्ये होत असेल. फॉर एक्झाम्पल, तुमच्या आजूबाजूला पर्यावरणाची काळजी कोणीतरी घेतंय, तुमच्या एक आजूबाजूला एक म्हातारा व्यक्ती राहतोय जो पर्यावरणाची काळजी घेतोय, झाडांना पाणी टाकतोय, तर ते तुम्ही बघणार आहात तसंच बदल तुमच्यामध्ये होणार आहे. म्हणजे तुमच्या पर्यावरणामधली जी काही परिस्थिती तुम्ही बघणार आहात त्यानुसार तुमचा बदल जो आहे तो होणार आहे, असं विकास म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे. सॅव्हरी म्हणजे काय, सॅव्हरी यांच्या म्हणण्यानुसार काय आहे की विकास म्हणजे फलित बीजांपासून किंवा मग परिपक्व कार्य जे करणाऱ्या जीवाच्या उद्यामुळे किंवा मग उद्यामध्ये गुंतलेल्या प्रक्रियेच्या जटिल संचाला काय म्हणतात, विकास म्हणतात. म्हणजे काय की एखादी फलित गोष्ट आहे त्या बीजांपासून परिपक्व कार्य जे होतं, मग आपल्याला माहिती बीजांकुरणाची प्रोसेस आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपण सपोज एक बी जी आहे ती अंडरग्राऊंड मातीच्या खाली लावलेली आहे, तर काही दिवसांनी काय होणार आहे, तिचं एक रोपटं तयार होणार आहे, बरोबर. मग एक रोपटं तयार होईल म्हणजे काय झालं आहे, तिचं बीजांकुरण झालेलं आहे, बरोबर. म्हणजे एका छोट्या गोष्टीपासून तुमची जी गोष्ट आहे, लेवल जी आहे ती परिपक्वतेच्या काळाकडे जाते, त्याला काय म्हणणार आहोत आपण, विकास असं म्हणणार आहे. असं कोण म्हटलेलं आहे, सॅव्हरी यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. नंतर नेक्स्ट बघूया वाढ. तर आपण आता बघितलंय विकास, तर वाढ काय असणार आहे आपल्याला माहिती आहे. वाढ म्हणजे काय की शरीराच्या आकारात होणारा किंवा शारीरिक वाढ अशी व्याख्या केली जाते, बरोबर. म्हणजे शरीराचा जो आकार वाढतो, हाईट वाढते, तुमचे जे काही फुफ्फुसांचा आकार वाढतो, हातांचा आकार वाढतो, चेहऱ्याचा आकार वाढतो, ज्या ज्या गोष्टी आपल्याला दिसताय वाढताना त्यांना काय म्हणणार आहोत आपण, वाढ म्हणणार आहोत, ग्रोथ म्हणणार आहोत, बरोबर. मग त्यामध्ये काय येणार आहे, वजन, उंची, अंतर्गत अवयवांमध्ये होणाऱ्या ज्या काही वाढ आहेत त्यांना आपण ग्रोथ म्हणणार आहोत. म्हणजे हे जे काही बदल आहेत ते कुठे घडणार आहेत, भौतिक पैलूंमध्ये घडत असतात, बरोबर. मग परिणामात्मक जे काही बदल आहेत त्यांचा संदर्भ ज्याप्रमाणे येतो त्यांना आपण काय करू शकतो, मोजमाप करू येतो किंवा मोजमाप आपण त्यांचं करू शकतो. म्हणून त्यांना काय म्हणणार आहोत आपण, वाढ म्हणणार आहोत. म्हणजे ज्या गोष्टींची आपण मोजणी करू शकतो त्यांना वाढ म्हणता येतं. ज्या गोष्टींची आपण मोजणी करू शकत नाही, डोळ्यांना दिसू शकत नाही, किंवा मग ज्या गोष्टी आपल्याला डोळ्यांना दिसत नाही परंतु त्या कधी कधी आपण मोजू शकतो, म्हणजे हे दोन्ही बदल जे असतात ते कुठे येणार आहे, तुमचे विकासामध्ये येणार आहे. तर त्याचे काही वैशिष्ट्य दिले आहे, त्याचा क्रमागत जो काही विकास आहे तो कशा प्रकारे होतो ते सांगितलेलं आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे काय की बाल्यावस्था असते, नंतर प्रारंभिक बाल्यावस्था किंवा बालपण ज्याला आपण अर्ली चाइल्डहुड म्हणतो, नंतरचं बालपण म्हणजे त्याला आपण लेटर चाइल्डहुड म्हणतो, पौगंडावस्था म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, ॲडोलसन्स म्हणतो, आणि नंतर परिपक्वता विकास जो आहे तो होत असतो, बरोबर. तर त्यामध्ये आपण बघूया परिपक्वता विकास म्हणजे नेमकं काय की परिणामवाचक जे काही गुणात्मक अशा दोन्ही बदलांना, म्हणजे काय की संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही बदलांना संदर्भ इथे त्यांनी दिला आहे. मग संत शिकणारा आणि वरचा मुलगा जो आहे तो पाहून विकासाच्या दराचा अंदाज आहे तो आपण लावू शकतो, परंतु त्याचा अचूक अंदाज आपल्याला लावता येणार नाही की जो संत शिकतोय म्हणजे जो सायलेंट एक दोन स्टुडंट आहे तर एक खूप फास्ट शिकतोय आणि एक खूप स्लो शिकतोय, त्यांच्या विकासाचा अंदाज जो आहे तो आपण लावू शकत नाही, परंतु आपण मोजू शकतो की हा
विद्यार्थी जो आहे तो खूप जास्त फास्ट शिकतो आहे, हा जो विद्यार्थी आहे तो थोडा शिकण्यामध्ये थोडासा स्लो आहे, परंतु त्यांचा आपण जो काही विकास आहे तो मोजू शकतो का? नाही मोजू शकत, बरोबर. मग वाढ हा विकासाचा एक भाग आहे, म्हणून त्याला असं परिभाषित केलं जाऊ शकतं की विकास हा एखाद्या व्यक्तीच्या वाढीतील एकूण बदलाशी संबंधित आहे, किंवा मग विकास हा जो आहे तो वाढीशिवाय होऊ शकत नाही असं त्यांनी तिथे सांगितलेलं आहे, बरोबर. नंतर त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येणार आहे, अनुवंशिकता असेल किंवा देणगी असेल किंवा पर्यावरणीय प्रभावामधील जे काही फरक आहे तो वैयक्तिक फरक आहे, त्या गोष्टीमुळे विकासाचा जो काही कारणीभूत असणारे घटक जे आहे ते असणार आहे. नंतर फर्स्ट आहे त्यामध्ये मानवी विकासाचा जो काही पहिला टप्पा आहे तो काय असणार आहे, प्रसवपूर्व कालावधी, ज्याला आपण म्हणतो बाळपणापर्यंत, म्हणजे गर्भधारणेपासून बाळपणापर्यंत. नंतर आहे जन्म ते 2 आठवडे ज्याचं आहे ते असणार आहे बाळपण. 2 आठवडे ते 2 वर्ष जे आहे ते बालपण, त्याला आपण म्हणतो 2 वर्ष ते 10 वर्षापर्यंत जे आहे ते एक बालपण असतं. 2 वर्ष ते 6 वर्षापर्यंतचं जे आहे ते एक बालपण असतं, आणि 6 वर्षापासून 12 वर्षापर्यंतचं जे आहे ते एक नंतरचं बालपण असतं, त्याला आपण लेटर चाइल्डहुड म्हणतो. अर्ली चाइल्डहुड जे आहे ते कितपर्यंत असणार आहे तुमचं 0 to किंवा मग 2 इयर टू 6 इयर जे आहे त्याला आपण अर्ली चाइल्डहुड म्हणतो, आणि 6 इयर टू 12 इयर जे आहे ते आपल्याला लेटर चाइल्डहुड आपण त्याला म्हणणार आहोत. नंतर आहे वर्षपूर्वे पौगंड अवस्था जे आहे ते आहे 11 वर्ष ते 13 वर्ष, ज्याला आपण काय म्हणतो ॲडोलसन्स म्हणतो, बरोबर. मग ॲडोलसन्स जे आहे ते काय असणार आहे 11 वर्षापासून 13 वर्षापर्यंत. नंतर आहे किशोरावस्था आहे, आणि 13 वर्षापासून 17 वर्षापर्यंत किशोरावस्था असणार आहे. तर 17 वर्ष ते 19 वर्ष किंवा 20 वर्षापर्यंत जे आहे ते तुमचं प्रौढत्व अवस्था असणार आहे, आणि 21 वर्ष ते 40 वर्षापर्यंत तुमचं मध्यम वय असणार आहे. 40 ते 60 वर्ष तुमचं त्याच्या पुढचं जे असणार आहे ती म्हातारा अवस्था किंवा त्याला वृद्ध अवस्था आपण म्हणतो. तर अशा प्रकारे जे आहे तो विकास जो आहे तुमचा होत असतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही चेंजेस होत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे संख्यात्मक गुणात्मक बदल असतात, त्याला आपण विकास म्हणतो. जे संख्यात्मक बदल असतात त्यांना आपण वाढ म्हणतो. ठीक, इथपर्यंत क्लिअर? काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात. नंतर आहे मुलाच्या सर्वांगीण विकास आणि शिक्षणातील 3 मुख्य टप्पे असतात, ते कोणतं कोणतं असतं? प्रारंभिक बालपण, मी आधी तुम्हाला सांगितलं आहे की अर्ली चाइल्डहुड, लेटर चाइल्डहुड आणि किशोरावस्था, ॲडोलसन्स त्याला आपण म्हणतो. तर सगळ्यात पहिले बघूया अर्ली चाइल्डहुड. यावर तुम्हाला 3 मार्क्सला क्वेश्चन जो आहे तो विचारला जातो, किंवा 3 MCQ जे आहे ते विचारले जातात. तर अर्ली चाइल्डहुड काय असणार आहे? या टप्प्यात मुलांना स्वतंत्रपणे काम करायला आवडतं, म्हणजे काय की स्वतंत्रपणे काम करणं, स्वतःच्या गोष्टी स्वतः करायला आवडतं, किंवा मग त्यांच्या कामामध्ये कोणी हस्तक्षेप करू नये, कोणी त्यांना टोकू नये असं त्यांना वाटतं. फॉर एक्झाम्पल एखादा लहान मुलगा काहीतरी काम करतोय, तुम्ही त्याला सजेशन द्यायला जाता की नाही रे बाबा हे असं नाही करायचं, तर ते त्यांना काय करत नाही, तिथे आवडत नाही. मग ते खेळण्यासोबत किंवा मग जे काही खेळण्या असतील त्यांच्यासोबत त्यांचा वेळ वाया घालतात. ट्रॅक्टर मुलं असतील तर ट्रॅक्टर खेळणार, गाडी खेळणार, काही खेळणार, मुली असतील तर त्याचे भांडे वगैरे खेळणार. या टप्प्यावर जो असतात, या टप्प्यावर जे मुले असतात त्यांच्यामध्ये काय असणार आहे, एक प्रकारची आक्रमकता असते, आणि तो विरोधी वर्तन असतं. म्हणजे काय की मी जे करते ते बरोबर आहे, बाकीचे सगळे काय सांगताय मला, जे सांगणारे लोक आहे ते कसे आहे, माझ्या विरोधात आहे, असं त्यांचं वर्तन असणार आहे. नंतर आहे भाषेच्या विकासाचा हा संवेदनशील जो काळ असतो, त्याला आपण म्हणजे काय की हा जो काळ आहे त्याला आता संवेदनशील काळ आपण म्हणतो. सेन्सरी स्टेज आपण त्याला म्हणतो. म्हणजे काय की इथे एखादी गोष्ट जी आहे ती एखाद्या मुलाला पटकन मनावर लागून जाते, त्याला आपण काय म्हणतो, संवेदनशील काळ म्हणतो. हे ऑलरेडी आपण ॲडोलसन्सची जी काही आपला व्हिडिओ आहे त्यामध्ये डिस्कस केलेला आहे. ठीक आहे, या टप्प्यावर मुले शाळेसाठी तयार होतात, कुटुंबातील सदस्य ओळखण्यास शिकतात, त्यांच्या जे काही सभोवतालचे वातावरण आहे त्यांच्यामध्ये गुंतून जाण्यास शिकतात. या टप्प्यावरील मुले जे आहेत ती खूप जास्त उत्सुक असतात, त्यांना ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्यावर प्रयोग करायला आवडत असतात. तर हे काय झालं असणार तुमचं अर्ली चाइल्डहुड. नंतरचं सेकंड स्टेज आहे लेटर चाइल्डहुड, म्हणजे काय की नंतरचं बालपण. ना हा टप्पा कसा असणार आहे, हा टप्पा जो आहे तो वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. म्हणजे त्याला काय म्हणतात, जसं की प्राथमिक अवस्था आपण त्याला म्हणू शकतो, त्रासदायक अवस्था आपण म्हणू शकतो, विलंब अवस्था म्हणू शकतो. मग या अवस्थेमुळं काय होतं की त्यांच्या जे काही समाजाची मूल्य आहे ते जाणून घेण्यामध्ये मुलं काय होतात, जास्त आक्रमकता असतात किंवा मग जास्त इंटरेस्ट घेत असतात. मग विकास प्रक्रियेत हा जो टप्पा आहे तो खूप महत्त्वाचा मानला जातो. मुले स्वतःचा जे काही स्वतःला शैक्षणिक क्रियाकलापांमध्ये गुंतवून घेण्याचा प्रयत्न करत असतात, म्हणजे स्वतःचे कामं जे आहे ते करण्याचा ट्राय करत असतात. ते मित्र बनवू लागतात, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांची फ्रेंडशिप सर्कल जी आहे ती वाढू लागतं. वेगवेगळ्या टप्प्यावर ते काय करतात, त्यांचे मित्र जे आहे ते महत्त्वाचे त्यांना वाटू लागतात. मग जे काही वेगवेगळे मित्र असणार
आहे ते काय करणार आहे किंवा मग वेगवेगळ्या अनुभवातून ते काही ना काही शिकत असणार आहे. त्यांच्यामध्ये जे काही नंतरचा जीवनावर किंवा मग शैक्षणिक अन्यथा प्रभावित झालेलं जे काही जीवन आहे त्यांच्यावर शैक्षणिक किंवा एखादी गोष्ट जी आहे ते प्रभावित झालेले असतात. मग या टप्प्यावर ते त्यांची जी काही सर्जनशीलता आहे किंवा मग सर्जनशील क्षमता जी आहे ती विकसित करत असतात. म्हणजे काय की त्यांचे जे काही क्रिएटिव्ह माइंड आहे, ठीक आहे, तर ते काय करत असतात तिथे ते विकसित करत असतात. नंतर आहे थर्ड स्टेज ॲडोलसन्स, ठीक आहे. मग या अवस्थेला तणाव आणि वादळ किंवा मग याला आपण काय म्हणतो वादळी शांततेचा किंवा अशांततेचा काळ असं सुद्धा आपण म्हटलेलं आहे किंवा म्हणत असतो, ठीक आहे. नंतर या अवस्थेमध्ये काय होत असतं, मग या अवस्थेत मुलांना अनेक सामाजिक, जैविक आणि वैयक्तिक बदलांना सामोरे जावे लागतं. बरोबर. म्हणजे हा जो अवस्था आहे ही थोडीशी तणाव व्यक्त जी आहे आपण त्याला म्हणू शकतो की स्ट्रेसफुल अवस्था असते. मग हे जे काही बदल असतात हे पौगंड अवस्थेला व्यवस्थितपणे करण्यासाठी एक कठीण काळ या ठिकाणी मानलेला असतो. एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील विकासाचा जो काही सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे किंवा गंभीर टप्पा आहे तो कोणता आहे, ॲडोलसन्स आहे. तर ॲडोलसन्स इज रीबर्थ असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे, ठीक आहे. मग ॲडोलसन्स इज रीबर्थ म्हणजे काय की जी काही तुमची ॲडोलसन्स अवस्था आहे किंवा किशोर अवस्था आहे ती काय आहे, एक नवीन जन्म त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा किंवा मुलांचा होतो असं म्हटलेलं आहे, ठीक आहे. मग या टप्प्यात लैंगिक परिपक्वता जी आहे ती मिळवण्यासाठी हार्मोनल प्रभाव जो आहे तो एक महत्त्वाची भूमिका इथे बजावत असतो. म्हणजे काय की तुमचे जे काही मुलांमध्ये जसं की दाढी येणं किंवा मग मुलींना जसं पिरियड्स येणं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठे होतात, या अवस्थेपासून सुरू होत असतात, ठीक आहे. नंतर बाल विकासातील काही स्थानिक क्षेत्र दिलेले आहे पुढे, तर ते कोणते कोणते असणार आहे, भौतिक डोमेन, संज्ञानात्मक डोमेन, सामाजिक आणि भावनिक डोमेन, नैतिक डोमेन, भाषा डोमेन आणि वैयक्तिक डोमेन. हे जे आहे ते 6 डोमेनचे प्रकार आहे. तर डोमेन जे आहे ते विचारले जातात तुम्हाला 2 MCQ डोमेन्सवर तुम्हाला विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. तर हे जे डोमेन असणार आहे ते एखाद्याच्या भौतिक पैलूंच्या विकासाशी संबंधित असलेले असतात. म्हणजे ज्यांचे काही फिजिकल ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतात त्यांच्याशी फिजिकल जे काही डेव्हलपमेंट आहे त्याच्यासोबत हे डोमेन्स जे असतात ते संबंधित असतात. मग त्यामध्ये काय काय असणार आहे, त्यामध्ये ज्या काही तुमच्या संख्यात्मक जे काही बदल होणार आहेत त्यांशी संबंधित हे डोमेन असणार आहे. मग त्याला एक विकासाला हे जे डोमेन्स असतात ते तुमची डेव्हलपमेंट जी आहे त्यासाठी एक नवीन दिशा जी आहे ती देत असतात. नवीन जे काही तुमची विकास जो आहे त्याला परिपक्वता देत असतात, बरोबर. म्हणजे जो तुमची डेव्हलपमेंट आहे त्याला मॅच्युरेशनकडे देण्याचं काम कोण करत असतं, हे डोमेन्स जे आहे ते करत असतात, ठीक आहे. मग यामध्ये सगळ्यात पहिलं असणार आहे एकूण मोटर डोमेन्स, याला आपण काय म्हणतो, मोटर स्किल आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. आपण बघितलेलं आहे फाईन मोटर स्किल किंवा फाईन स्किल और मोटर स्किल. मग त्यामध्ये काय असणार आहे, पाय आणि हात. मग मोटर्स विकास म्हणजे काय होणार आहे की जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट खेळायची आहे, पाय आणि हाताचा जिथे जास्तीत जास्त यूज होतो. जसं की तुम्हाला बॅट बॉल खेळायचा आहे तर तुम्हाला जे काही मसल्स आहेत त्यांचा यूज तिथे होणार आहे. म्हणजे काय की तुम्ही जास्त हात जे आहे पॉवर जिथे लावणार आहे ते कोणते असणार आहे, तुमचे मोटर स्किल ज्याला आपण म्हणतो किंवा मोटर डोमेन म्हणतो. सेकंड असणार आहे उत्तम मोटर डोमेन म्हणजे काय की फाईन स्किल आपण ज्याला म्हणतो. फाईन स्किल म्हणजे काय की हात आणि बोटे जिथे आपण यूज करत असतो त्याला फाईन स्किल म्हणतात. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल एखादी डिझाईन काढणं आहे, पेन पेन्सिल पकडून लिहिणं आहे, सुईमध्ये धागा ओवणं आहे, ह्या ज्या काही स्किल आहे त्या कोणत्या असणार आहे, मोटर विकासाला आपण उत्तम मोटर विकास म्हणतो. म्हणजे काय की फाईन स्किलला आपण म्हणत असतो, ठीक आहे. त्यामध्ये एक्झाम्पल कोण आहे, हात आणि बोटे. नंतर थर्ड असणार आहे त्यामध्ये संवेदी मोटर विकास. संवेदी मोटर विकास काय असणार आहे की सेन्सरी मोटर स्टेज. मग यामध्ये तुमची दृष्टी आहे, स्पर्श आहे, वास आहे, या गोष्टी येणार आहे. म्हणजे काय की तुम्हाला दिसतंय, कोणाचा तरी स्पर्श होतोय, कोणतरी आपल्याला टच करतंय हे तुम्हाला कळतंय, तुम्हाला एखाद्या गोष्टीचा स्मेल येतोय. म्हणजे काय की तुम्हाला एखाद्या भाजीचा स्मेल कळतोय, ॲपलचा कळतोय, संत्रीचा कळतोय, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या काय असेल सेन्सरी मोटर स्टेजमध्ये आहे. म्हणजे तुम्हाला सेन्स होतोय त्या गोष्टीचा, बरोबर. नंतर फोर्थ आहे सॅफेलोपुच्छ विकास त्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे काय की सॅफेलोकॉर्डल डेव्हलपमेंट आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे काय की ही जी डेव्हलपमेंट आहे ती कशी असणार आहे, तुमच्या म्हणजे तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत जी डेव्हलपमेंट आहे त्याला आपण सॅफेलोपुच्छ विकास म्हणतो, सॅफेलोकॉर्डल डेव्हलपमेंट असं म्हणत असतो. ही जी इमेज आहे यावरून तुम्ही ते ऑब्झर्व करू शकता, ठीक आहे.
नंतर आहे जिथे विकास जो आहे तो डोक्यापासून पायापर्यंत होतो, मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि नंतर विकासानुसार मूल जे आहे ते प्रथम डोक्यावर, नंतर हातावर, नंतर पायावर नियंत्रण मिळवत असतं. नंतर 5वा आहे यामध्ये प्रॉक्झिमो डिस्टल डेव्हलपमेंट. मग प्रॉक्झिमो डिस्टल डेव्हलपमेंटमध्ये काय होणार आहे की जिथे विकास जो आहे तो मध्यभागी, तुमचं जे अवयव आहे त्याच्या मध्यभागून सुरू होणार आहे. म्हणजे काय की कधी कधी तुमचे हातच वाढणार आहे, कधी तुमची पोटच जास्त प्रमाणात वाढणार आहे. म्हणजे काय की जिथे विकास जो आहे तो मध्यभागी सुरू होतो आणि नंतर परिघाकडे जातो, बरोबर. त्यानुसार शरीराच्या ज्या काही इतर भागांपूर्वी पाठीचा जो काही कणा आहे तो विकसित होत असतो. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे सेकंड संज्ञानात्मक डोमेन. संज्ञानात्मक डोमेनमध्ये काय येणार आहे, हे जे डोमेन असणार आहे ते एखाद्याच्या बुद्धिमत्तेवर किंवा मग बुद्धिमत्तेचा जो विकास आहे त्यावर संबंधित असतात. विचार करण्याची शक्ती असेल किंवा तर्क करण्याची शक्ती असेल, एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करणं असेल, ही जी क्षमता आहे ती संज्ञानात्मक क्षमतेमधून आपल्यामध्ये विकसित होऊ शकते किंवा विकसित होते. मग या क्षमतांच्या विकासाला संज्ञानात्मक विकास असं ओळखलं जातं किंवा असं म्हटलं जातं. मग जीन पिएगेट जे आहे, जीन पिएगेट यांच्या म्हणण्यानुसार संज्ञानात्मक विकासाच्या सिद्धांतामुळे या डोमेनचे महत्त्वपूर्ण प्रभाव जे आहे ते आपण मांडले आहे किंवा मग संज्ञानात्मक प्रभाव जो आहे तो होत असतो. जीन पियाजे आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. तर नंतर आहे सामाजिक आणि भावनिक डोमेन. मग सामाजिक आणि भावनिक डोमेन हा कोणाचा असणार आहे, हर्लॉकचा असणार आहे. मग त्यांच्यामध्ये काय आहे की सामाजिक विकास म्हणजे सामाजिक अपवादांद्वारे क्षमता संपादन करणं, म्हणजे जे काही सोशल कॉन्टॅक्ट आहे त्यानुसार आपण एखादी क्षमता जी आहे ती संपादन करतो. म्हणजे काय की सपोज एखादं मूल आहे ते घरातून बाहेरच जात नाही, त्याला आपण घरातून बाहेर काढलं, सोसायटीमध्ये काढलं, तो इतरांशी संपर्क साधू लागला, त्यातून जो काही अपवाद होतोय, त्यातून जे काही तो शिकतोय त्याला काय म्हणणार आहोत आपण, सामाजिक आणि भावनिक डोमेन असं कोण म्हटलं आहे, हर्लॉक यांनी म्हटलेलं आहे. मग हे डोमेन मुलांच्या सामाजिक विकासाचे सूचक आहेत, बरोबर. मग मुलांमध्ये समवयस्क आणि इतरांशी संवाद साधताना सामायिकीकरण असेल किंवा सहकार्य असेल आणि इतर संयम सारख्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सामाजिक कौशल्य इथे विकसित होत असतात. मग यामध्ये अजून काय काय होत असतं की एखाद्याच्या ज्या काही भावना आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं किंवा व्यवस्थापित करण्याच्या ज्या काही क्षमता आहे त्यांचा संदर्भ यामध्ये होत असतो. मग भावनिक विकास हा सामाजिक विकास म्हणून देखील ओळखला जातो किंवा समजू जाऊ शकतो. त्याचा जो काही संबंध आहे तो आपल्या जीवनाशी सुद्धा संबंधित असतो. नंतर आहे 4 नैतिक डोमेन. ठीक आहे ना. नैतिक डोमेनमध्ये काय असणार आहे की या डोमेनमध्ये मुले नैतिक कल्पना ज्या आहे, चारित्र्य आहे, योग्य दृष्टिकोन आहे किंवा मग समाजातील इतर ज्या काही लोकांप्रती वागणूक विकसित करत असतात, ज्याला आपण लीडरशिप म्हणतो. म्हणजे काय की लीडरशिपमध्ये काय होणार आहे की तुम्ही इतरांचं जे काही बघून जे कार्य आहे ते करणार आहात. म्हणजे काय की इतर लोक कसे वागत आहेत, तुमची जी काही दृष्टी आहे ती इतरांच्या प्रती, इतर लोकांच्या प्रती जी काही वागणूक आहे ती तुम्ही विकसित करणार आहात. मग मुले एक विशिष्ट स्तराची संज्ञानात्मक परिपक्वता जी आहे ती इथे प्राप्त करत असतात. त्याला काय म्हणतो आपण, नैतिक निर्णय किंवा मग नैतिक विकास म्हणतो. मग ज्यामध्ये काय होऊ शकतं की पियाजेच्या मते काय आहे की मुले हे असे ज्ञान आहे की ज्यामध्ये नैतिक विश्वदृष्टी तयार करत असतात, बरोबर. आणि योग्य आणि चुकीच्या ज्या काही कल्पना आहेत त्या तयार करत असतात. म्हणजे योग्य काय आहे आणि चुकीचं काय आहे त्या कल्पना तयार करतात. म्हणजे काय की एखादी गोष्ट योग्य आहे त्यांच्या म्हणण्यानुसार, परंतु ते चुकीच्या कल्पना तयार करतात ह्या गोष्टीमध्ये किंवा मग ह्या नैतिक डोमेनमध्ये. मग त्यांचा असा विश्वास होतो की मुले त्यांच्या जगाच्या निरीक्षणावर आधारित नैतिक निर्णय घेतात. म्हणजे काय की सपोज एखादी गोष्ट जी चांगली आहे त्या गोष्टीचा ते काय करत असतात, चुकीचा कल्पना केल्यामुळे ते काय करत असतात, जगाच्या त्यांचा जो काही निर्णय आहे तो निरीक्षणावर घेत असतात. त्यांच्या निरीक्षणानुसार ते निर्णय काय करत असतात, घेत असतात. मग कोलबर्ग यांनी काय सांगितलेलं आहे की विकासाचे 3 स्तर यांनी इथे दिलेले आहेत. तर ते कोणतं आहे, पहिला आहे, नंतर आहे पूर्व परंपरागत किंवा मग ज्याला आपण भाषा डोमेन असं म्हणतो. हे कोणी सांगितलं आहे, कोलबर्ग यांनी भाषा डोमेनचा जो काही स्तर आहे तो विभाजित केलेला आहे. मग भाषा डोमेन काय असणार आहे, भाषा डोमेन ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की मल्टीलिंग्विलिझम जी काही थेरी आहे ती कोणी मांडलेली आहे, गार्डनरनी मांडलेली आहे. त्यामुळे कन्फ्युजन करायचं नाही आहे. तर भाषा डोमेन काय असणार आहे की भाषा डोमेन म्हणजे हा एक संवादाचा एक भाग असतो ज्यामध्ये विद्यार्थी काय करतात, संवाद करत असतात, आपले विचार इतरांना सांगत असतात, भावना इतरांना व्यक्त करत असतात. जे वेगवेगळी शब्द वापरून, वेगवेगळी चिन्हे वापरून, म्हणजे एखादी गोष्ट लिहून सांगतात किंवा बोलून सांगतात. म्हणजे काय की हा जो लास्ट
झाला आपला भाषा डोमेन. नंतर नेक्स्ट आहे वैयक्तिक डोमेन, पर्सनल डोमेन याला आपण म्हणतो. तर यामध्ये काय असणार आहे की सर्व व्यक्तींचा जो काही विकासाचा मार्ग आहे तो वेगवेगळा असतो. मग या डोमेन अंतर्गत आम्ही वैयक्तिक किंवा मग जे काही व्यक्तिमत्व आहे ते कसे बदलते हे शोधणं म्हणजे काय आहे, पर्सनल डोमेन आपण त्याला म्हणतो. म्हणजे काय की प्रत्येकाचा विकासाचा एक मार्ग असतो, प्रत्येकाची डेव्हलपमेंटची एक स्टेज असते, प्रत्येकाचा डेव्हलपमेंटचा एक रस्ता असतो. त्यानुसार प्रत्येकाचं जी काही पर्सनॅलिटी आहे ती कशी कशी चेंज होत जाते त्याला काय म्हणणार आहोत आपण, वैयक्तिक डोमेन किंवा पर्सनल डोमेन म्हणणार आहोत. मग वाढ आणि विकासावर परिणाम करणारे काही घटक त्यांनी या आधारावर दिलेले आहे. तर ते कोणते कोणते आहे, पहिलं म्हणजे काय की अनुवांशिकता असते. म्हणजे काय की हेरिडिटी आपण त्याला म्हणतो. एखाद्याच्या सपोज एखाद्याचे डोळे असतील तर एखाद्याच्यामध्ये काय होतं की आई वडिलांचे डोळे जर घारे असतील तर मुलांचे डोळे सुद्धा कसे होणार आहे, घारे होणार आहे. पोषण असतं सेकंड म्हणजे काय की तुम्ही तुमच्या आई वडिलांची जशी बॉडी असते तशीच तुमची बॉडी काय होते त्यांच्या वर जात असते. पर्यावरण म्हणजे काय की तुमच्या आजूबाजूला जसं पर्यावरण असेल तशीच तुम्हाला वागणूक मिळत असते. लैंगिकता असते. नंतर त्याला आपण प्रारंभिक उत्तेजना असतं. बालपण जे असतं किंवा मग बालसंगोपन कसं आहे, सराव जे आहे, प्रॅक्टिस, एखादी गोष्ट तुम्हाला जशी जशी मिळते, जशी जशी भेटते तशी तशी तुम्ही काय करू शकता, सराव त्याचा करत असतात. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या काय आहे, वाढ आणि विकासावर फॅक्टर करणाऱ्या किंवा मग अफेक्टिंग गोष्टी ज्या आहेत त्या आहे. नंतर आहे शिकणं. आता आपण बघितलं वाढ आणि विकास आपण इथे डिस्कस केलं. तर नंतर आपण बघूया लर्निंगचा काय संबंध आहे वाढ आणि विकासासोबत. तर सगळ्यात पहिलं म्हटलेलं आहे की यांनी कावळा आणि कावळा म्हणजे क्रो अँड क्रो आहे, हे सायंटिस्ट आहे. ठीक आहे. तर यांच्या म्हणण्यानुसार काय आहे की शिकण्यात सवयी, ज्ञान आणि वृत्ती आत्मसात करणे समाविष्ट आहे. शिकण्यामध्ये काय आहे, एखादी सवय जी आहे किंवा मग ज्ञान जे आहे किंवा वृत्ती जी आहे ती आत्मसात करणं म्हणजे काय आहे, शिकणं आहे. हे कोणी म्हटलं आहे, क्रो अँड क्रो यांनी म्हटलेलं आहे. पण थार्नडाईकच्या मते काय आहे की शिकणे ही एक क्रमिक प्रक्रिया आहे. म्हणजे काय की सिरियल प्रक्रिया आहे जिथे व्यक्ती शिकण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतो. बरोबर. म्हणजे काय की ही एक अशी प्रक्रिया आहे जी क्रमागत होत असते आणि जिथे व्यक्ती शिकण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतो, असं कोण म्हटलं आहे, थार्नडाईक यांनी म्हटलेलं आहे. मग शिक्षण आणि विकासाचा संबंध काय होणार आहे यानुसार, विकास आणि शिक्षण यांच्यातील संबंध समजून घेणं महत्त्वाचं आहे. काहींचा असा विश्वास आहे की शिकण्याने विकास होतो, तर काहींचा असा विश्वास आहे की विकासामुळे जे आहे शिकणं किंवा मग पियाजेचा जे असं म्हणण्यानुसार आहे की विकास जो आहे तो शिकण्यामुळे होत असतो, किंवा काहींचा असा म्हणणं आहे की शिकणं जे आहे ते विकासाने होत असतं. म्हणजे काय की आपण जे शिकतो त्यातून विकास आपला होत असतो, किंवा पियाजेचे किंवा पायगेटचे म्हणणे काय आहे की विकासामुळं काय होत असतं, शिकणं होत असतं. म्हणजे जसा आपला विकास झालेला आहे त्यातून आपण शिकत असतो. दोन्ही कन्सेप्ट समजताय की नाही. सपोज असं म्हणणं आहे की एखाद्याचं शिकण्याने विकास होतो. म्हणजे काय की तुम्ही एखादी गोष्ट शिकताय, फॉर एक्झाम्पल मुली आहे, तुम्ही रांगोळी काढायला शिकताय, तर त्यातून तुमचा विकास होतोय. कशाचा विकास होतोय तुमचा, त्यातून तुमच्यामध्ये फाईन मोटर स्किल जे आहे त्या डेव्हलप होत आहे. म्हणजे काय की तुम्हाला रांगोळी बोटांनी पकडता येते, काढता येते. म्हणजे हे जे आहे तो फर्स्ट ऑब्जेक्शन झालं. सेकंड ऑब्जेक्शन काय असणार आहे की काहींचा असा विश्वास आहे की विकासामुळे शिकणं होतं. पिये जे आहे त्यांच्या म्हणण्यानुसार काय आहे की विकास जो आहे म्हणजे एखादी गोष्ट तुमच्यामध्ये ऑलरेडी डेव्हलप झालेली आहे आणि त्यातून तुम्ही काहीतरी शिकताय. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी ज्ञान तुम्ही एखाद्या गोष्टीचं घेतलेलं आहे, फॉर एक्झाम्पल रांगोळीचंच एक्झाम्पल घेऊया. मग रांगोळी जी आहे ती ऑलरेडी तुम्हाला येते. ठीक आहे, तुम्हाला ती ऑलरेडी येते आणि तुम्ही त्यातून काय करताय, अजून वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या, डिझाईन्स ज्या आहे त्या काढताय, त्या शिकताय. ते जे आहे ते पियाजेंच्या म्हणण्यानुसार आहे. ठीक आहे. मग शिकणे हे समवयस्क आणि शिक्षकांसोबत सामाजिक परस्परांद्वारे किंवा परस्पर संवादांद्वारे अशा प्रकारे विकासात्मक प्रक्रिया जी आहे ती जागृत करणं, जेणेकरून मुलगा जे आहे ते एकटे राहिल्यास ते होणार नाही. ठीक आहे. मग सुरक्षित वातावरण विकास आणि शिक्षणासाठी आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मुलांना मोकळेपणाने व्यक्त व्हायला शिकणं गरजेचं आहे. मुलांच्या ज्या आवड निवड आहे त्या मुलांनी शेअर केल्या पाहिजे. मुलांना सुरक्षित आणि सुरक्षित वातावरण प्रदान केलं गेलं पाहिजे. शाळा असेल, घर असेल, समाज असेल, प्रत्येकाची जी काही जबाबदारी आहे मुलांना व्यवस्थितपणे वातावरण देण्याची, व्यवस्थितपणे संस्कार देण्याची जबाबदारी असणार आहे. हे त्याच्या जीवनात जुळवून घेण्यासाठी किंवा मग टिकून राहण्यासाठी त्यांच्या ज्या काही मानसिक आणि वर्तणुकीशी संबंधित क्षमता ज्या असतात त्या शिकण्यास आणि विकसित करण्यास त्याची मदत जी आहे ती होत असते. नेक्स्ट आहे जे काही पुढील विकासासाठी आणि शिक्षणासाठी प्रारंभिक विकास जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. लहान मूल ज्या प्रकारच्या अनुभवातून सुरुवातीच्या अवस्थेत जाते त्याच्याच किंवा मग तिच्यावरच खोल प्रभाव त्यांचा पडत असतो. म्हणजे काय की
जेव्हा लहान मूल जे आहे सुरुवातीला त्याच्यावर जशा प्रकारे प्रभाव पडत असतो, जशा प्रकारे त्याला अनुभव भेटत असतात, तशाच प्रकारे त्याचा जो काही खोल प्रभाव आहे पुढे पुढे पडत असतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्याचं लहानपणी काहीतरी घरात एखादी दुर्घटना झाली आहे. फॉर एक्झाम्पल, पॅरेंट्सचं डेथ झाली आहे किंवा मदरची डेथ झालेली आहे. ठीक आहे, मग त्याचा जो काही प्रभाव आहे त्याचा खोलवरपर्यंत प्रभाव त्याच्या कुठे जाणार आहे, लास्टपर्यंत पडणार आहे की आपल्या घरामध्ये किंवा माझे पप्पा वारले आहे, माझी मम्मी वारली आहे, अशा प्रकारे प्रभाव जो आहे त्यांच्यावर खोल प्रभाव पडत असतो. मग नंतरचं जे काही जीवन आहे त्याचा अनुभव जे आहे ते चांगला वाईट अनुभव त्यांना येत असतो. त्यामुळे त्यांचे जे काही बालपण आहे, त्यांच्यातील ज्या काही घडामोडी आहे, बालपणातील घडामोडी ज्या आहे, शिक्षण आणि विकास यांच्यावर दोघांचाही प्रभाव जो आहे तो व्यवस्थितपणे पडत असतो. अशा प्रकारे जे आहे डेव्हलपमेंट आणि ग्रोथ जी आहे किंवा मग डेव्हलपमेंटची आज पुरेपूर कन्सेप्ट आपण इथे जाणून घेतली. काय काय आहे, सगळ्यात मेन पहिला पॉईंट म्हणजे काय की डेव्हलपमेंट कशी असणार आहे, जो काही विकास आहे तो कसा असणार आहे, बहुआयामी असणार आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिला हा जो काही क्वेश्चन आहे हा खूप वेळेस विचारला जातो की विकास जो आहे तो बहुआयामी असतो. म्हणजे काय की तो संख्यात्मक असतो प्लस गुणात्मक असतो. सेकंड म्हणजे काय की विकास कसा असणार आहे, एका अवस्थेतून म्हणजे काय की तुमची जी काही अवस्था आहे बाल्य अवस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंत विकास जो आहे तो होत असतो. तिसरं म्हणजे काय की विकास जो आहे तो मर्यादित नसतो. ठीक आहे, तो काय असतो, एक अमर्यादित असतो. म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारची लिमिट नसणार आहे की तुमचा विकास जो आहे तो इथे खुंटला आहे किंवा मग तुम्ही 2 वर्षापर्यंत खूप जास्त हुशार होतात आणि 4 वर्षांनी तुम्ही मठ्ठ झालात, तर अशा प्रकारे नसतो. तो अमर्यादित असतो, त्याला कोणत्याही प्रकारची मर्यादा नसते. म्हणजेच काय की इन शॉर्टकट आपण त्याला म्हणतो की विकास जो आहे तो मल्टी डायमेन्शनल असतो. बरोबर, मल्टी डायमेन्शनल म्हणजे काय की भरपूर प्रकारच्या दिशा त्याला असतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे जी काही हे शॉर्टकट कन्सेप्ट होती विकास किंवा मग विकासाची जी काही संकल्पना आहे आणि तिचा शिकण्यावर काय प्रभाव आहे. तर विकास आणि वाढ जी आहे किंवा मग विकासाचा शिकण्यावर असा संबंध आहे की तुम्ही ज्या गोष्टी शिकणार आहात त्यातून तुमचा विकास होणार आहे, फर्स्ट पॉईंट. आणि सेकंड पॉईंट म्हणजे काय की तुमच्या विकासातून तुम्ही काहीतरी शिकणार आहात. ठीक आहे, तर म्हणजे काय की दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या एकमेकांवर परस्पर अवलंबित आहे. त्यामुळे दोघांचा जो काही संबंध आहे तो घनिष्ठ संबंध आहे, मल्टी डायमेन्शनल संबंध त्यांच्यामध्ये असणार आहे. ठीक, तर आजचा जो काही व्हिडिओ होता तो यावर संदर्भित होता. नेक्स्ट जो काही व्हिडिओ आहे तो लवकरात लवकर अपलोड केला जाईल. लास्टला एक जी काय आहे महामॅरेथॉन मी तुम्हाला सांगितलेली आहे ऑलरेडी, ज्यामध्ये सगळ्या ज्या काही कन्सेप्ट आहे फर्स्ट युनिटपासून तर लास्ट युनिटपर्यंत तुमच्या ज्या काही सगळ्या कन्सेप्ट आहे 3 to 4 हवर्सचा आपण 3 to 4 हवरमध्ये आपण त्या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या पेपरच्या आधी 10 दिवस आधी कंप्लीट करून घेणार आहोत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही आहे. आपल्याकडं जे काही डिजिटल बोर्ड वगैरे नाही आहे, नॉर्मल बोर्ड आहे. पण नॉर्मल बोर्डवर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहे लिहून शिकवणं पॉसिबल होत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या PDF मी करून सांगते आहे जेणेकरून तुम्हाला समजेल आणि तुम्हाला ज्या PDF ज्या मी तयार केलेल्या आहे त्या तुम्हाला मी शेअर पण करू शकते. ठीक आहे, त्यामुळे मी तुम्हाला या PDF नुसार समजून सांगते. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. जास्तीत जास्त लोकांना आपले व्हिडिओज जे आहे ते प्रोव्हाइड करण्याचा ट्राय करायचा आहे. तुमची जी काही एक्झाम आहे ती मार्चच्या एंडपर्यंत मॅक्झिमम चान्स आहे, म्हणजे जवळपास 99% चान्स आहे की होऊ शकते. ठीक, तर भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.